नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये. आज आता सकाळच्या 9 वाजल्यात आणि आपण म्हैसूर शहरामध्ये आहेत आणि आता आपल्याला आज पेपर आहे, त्याच्यामुळेच आपण आलो आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपण इथं भटकंती करणार आहेत, फिरणार आहेत. बघूत आसपासच्या एरियामध्ये काय काय आहे. इथं आता 9 वाजल्यात. आत्ता आसपासमध्ये मला एक चर्च आहे जे की अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटरच्या आतमध्येच आहे. परत अजून एक पॅलेस पण आहे, ते पण अर्धा ते 1 किलोमीटरच्याच अंतरामध्ये. तर आपल्याला पेपर किती वाजता आहे बघूत आधी. पेपरचं टायमिंग 12, एक्झामिनेशन सेंटरवरती 12 वाजता, म्हणजे 3 तास आहेत. तर आपण चर्च आणि पॅलेस करूत आत्ता. नाही, चर्च तरी करून घेऊयात, पॅलेस नंतर बघता येईल, कारण की चर्च आत्ता 5 नंतर वगैरे बंद होतात मोस्टली. तर मग आत्ता आपण चर्च बघू शकतो. नंतर पेपरवरून आलो की मग तेव्हा आपण पॅलेस आणि परत अजून एक चामुंडा हिल्स म्हणून पण आहे, तिकडं पण जायचं ट्राय करूत. तर चला, आधी सगळ्यात आधी आवरलं सगळं, खाली चेकआउटच्या ठिकाणी वापस इथला स्टे हे करून घेऊयात, एक्सटेंड करून घेऊयात. तर चलो, आवरतो मी पटपट आणि मग खाली स्टे एक्सटेंड करून जरा झेरॉक्स घ्यायचेत. आधी झेरॉक्स करून नाश्ता करूत आणि मग थोडंसं फिरूत. इथला सगळ्यात मोठा डिसफॅक्टर आहे की इथले लोक म्हणजे हिंदी वगैरे नाहीत बोलत. त्यांना किती जरी हिंदीत बोलायचा प्रयत्न केला तर ते हिंदीत काय बोलत नाहीत. ते कंटिन्युअसली त्यांच्या ते कन्नड भाषेमध्ये बोलत राहतात. त्याच्यामुळं ते काय बोलतात ते काय समजत नाही. आत्ता पण खाली एका बाईला सांगत होतं, ते रिसेप्शनिस्ट कुठे आहेत नाही का, ती बडबड करते कर्नाटकामध्ये, म्हणजे त्या भाषेमध्ये काही समजलंच नाही काय बडबड करते ती. शेवटी तिथं मुलगा होता, त्याला जरा इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केलं आणि मग त्यांनी मला म्हणजे हिंदीमध्ये कळवलं ती बाई काय म्हणते. याड्याचा बाजार आहे, पण चांगलं आहे, म्हणजे काय डिस्टर्बन्स नव्हता, मस्त आहे हॉटेल. आता आपण पहिल्यांदा झेरॉक्स काढून घेऊ आणि मग थोडंसं एक्सप्लोअर करू. काय म्हणला, काय झालं तुझ्यासोबत? अरे इथं हॉटेलमध्ये जरी गेलं तरी नाही म्हणतात हिंदी. काय काय मागून काही बोलत नाहीत ना हिंदी? नाही. झेरॉक्स काढून झालं आता आपलं. आता आपण जातोय चर्चकडं. खूप कमी डिस्टन्सवरती आहे. तिथं गेस तुम्हाला दिसत पण असेल समोरच्या साईडला. चला पटपट आत्ता 10-15 झालेत. अर्ध्या तासात बघून सेंटरकडे जाऊयात. ओके, सो फायनली आपल्या मागच्या बाजूला बघू शकता चर्च आहे. म्हैसूरमधलं सगळ्यात मोठं चर्च म्हणलं जातं या चर्चला. तर सगळ्यात पहिलं आपण या चर्चची थोडीफार माहिती घेऊ कोणाकडून तरी. कोणतरी आपल्याला सांगेलच नेमकं हे चर्च आहे काय. आपल्या मागचं चर्च आहे हे सेंट फिलॉमिना चर्च आहे आणि हे चर्च 1830मध्ये बांधलं गेलं होतं ब्रिटिशर्सकडनं. आणि असंही म्हणलं जातं की मदर मेरीचं पण इथं, मेरी होती त्यांचंच टेम्पल पण या साईडला आहे, म्हणजे चर्च छोटंसं त्यांचं इथं स्टॅच्यू लावलेलं आहे, बघू शकता. आणि चला
आतमध्ये जाऊयात. थोडीफार तर माहिती एका माणसाने दिली आहे आपल्याला, अजून काय माहिती भेटते बघूयात. चप्पल स्टँडला चप्पल ठेवली आहे, इथं चप्पल स्टँड आहे आणि 35 नंबर बिल्ला दिला आहे. चर्च खूप मोठं आहे आणि पूर्ण चर्च असे 1800च्या सदीमध्ये म्हणजे बांधलेले. थोडक्यात 1830-1820च्या दरम्यान बांधलेलं आहे आणि ब्रिटिशर्सकडून बांधलेलं आहे हा चर्च. आणि तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर खूपच युनिक आहे, म्हणजे उंच आहे खूप. त्या साईडला असंच ही लेफ्ट साईड आहे चर्चची आणि फ्रंट गेट त्या साईडला आहे. तिथून आपण आतमध्ये जाऊयात आणि आतमध्ये पण बघूयात. पहिल्यांदाच आपण चर्च बघतोय, म्हणजे आतमधून कधी नाही गेलो चर्चमध्ये. तर चलो. ओके, सो डन विथ द चर्च. आता आपण निघूयात आपल्या एक्झाम सेंटरकडे, कारण की इट्स ऑलमोस्ट 10:30 झाले. आता पोचलं पाहिजे. थोडं खाऊन पण घेऊयात एक्झाम सेंटरच्या तिथं. ऋषी पण आपल्याला तिथंच भेटेल. सो लेट्स गो. रिक्षावाला बघतो किती मिळतं. सो फायनली मोटरसायकल पण आहे तिथं. तर तेवाली राईड आपण घेतली आत्ता. दिसते का नाही दिसत आहे का, ही वाली राईड कन्फर्म केली आणि येईल तो 1 मिनटाच्या आतमध्ये. तर बाईकवरती एक्सप्लोअर करू थोडंफार, म्हणून म्हटलं बाईकच बेस्ट राहील. अजून थोडंफार साईडचं पण बघायला भेटेल काय आहे काय नाही. चला, बाईकवाला आला की डायरेक्ट बाईकवर बसून छू. बरं आलो. तर चला, सेंटरला पोचलो आहे. आता एक्झाम झाल्यानंतरच भेटू आणि मग जाऊया कुठंतरी अजून फिरायला. तोपर्यंत टाटा. युजली जे आपण रील्समध्ये वगैरे बघतो ना, तर आपल्या मागच्या साईडला बघू शकतो आपण, तिथे क्लॉक टावर आहे आणि ते म्हैसूरमध्ये आहे. तर आपण म्हैसूर पॅलेसकडे जाऊत आधी. त्या साईडला बघूत आपल्याला आतमध्ये काय काय बघायला मिळतं. तर बेसिकली आपल्याला इथं कळण्यात आलं की शक्यतो सगळं बंदच असणार आहे, पण लेट सी. जर बघायला भेटलं, लाईट शो असतो इथं संध्याकाळच्या टायमिंगला. एक जण म्हटला की बाबा रात्रीच्या टायमिंगला लाईट शो असतो, तर लेट सी, बघू. म्हैसूर पॅलेस बंद झालं आहे. ह्याच्या गावात आता करायचं काय. आता चामुंडा हिल्स म्हणून आहे, तिथून अख्ख्या सिटीचा व्ह्यू दिसतो. लेट्स ट्राय. ॲटोवाल्याला विचारून बघू.
चामुंडा हिल्ससाठी किती रुपये घेतो. जर ठीकठाक बोलला नाही तर उबेरला बघू काय होते ठरवू. लेट्स सी कुठं जायला भेटते. चामुंडा हिल्स तर चामुंडा हिल्स. चलो जाएंगे चामुंडा हिल्स. 201ची बस पकडायला लावली आपल्याला एका पोलीसवाल्या अंकलनी. 201च्या बसने आपण चामुंडा हिल्सला जाऊ शकतो आणि बस लागलेली समोरच. सो लेट्स गो. 8:30ला मंदिर बंद होते. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पोचू. No, it's not raining more. It's rain only The fog. fog. Oh, where are you? Okay, from here you have to go for temple. I'm coming there only. Can you open this? Yes. Okay. Wait. It's not like that. बा आणि छत्री आणली म्हणून बरं झालं. कम फ्रॉम वेअर टू गो. इट्स लाईक महाबळेश्वर. विजिटिंग महाबळेश्वर इन द मान्सून. इट्स टोटली फॉग आउट. Feeling like I'm going for Kedarnath darshan. Where are your friends? The friends are there. Near the temple. Near the temple. Okay. Where are we going? This is parking. The temple is upside. Sit down. Yes. Proper monsoon. This place might be heaven. पूर्ण फॉग झाला इथं. आपण आता चामुंडी टेम्पलच्या मंदिरात आलो आणि समोर अख्खा फॉग दिसतो. एक तरी जागा आपल्याला ओपन भेटली आहे म्हणजे दर्ड पॅलेस पण बघता नाही आलं आणि काहीच बघता नाही आलं तर तेवढा समाधान आहे. मंदिर तरी बघायला भेटतंय. I think this one is also parking. प्लस सह्याद्री एवढा फॉग आहे. पूर्ण फॉग झालं इथं. या साईडला इथून मंदिराची स्टार्टिंग आहे. या साईड आय थिंक द टेम्पल इज डाऊन साईड. Entrance no. It is straight forward or down side? No, straight. Okay. So we have to come there on the inside. Okay. Come, let's see. If the queue is long, then we'll just return back. I will call to my friend. Yes, just call once. इधर क्या दिखता है वो चामुंडेश्वरी देवस्थान ಅಂತ ಐತಲ್ಲ ಅದು ಬಂದು Is there a big line? Very huge rush inside. You only go. Okay. Bye. I will come. Okay, come. पूर्ण फॉग झालाय. I think this is the temple. Yes, this is front of the temple. Okay. There is a huge line. You I have to think. go that side inside. You have to go. If you are seeing that crowd, you will fail. Then I think we should just take production from outside and leave the place. No, you should visit. Anyway, I can come. What if this? Just look at the line. See, that's why I told you. Not only this is not beginning actually. Huh? From there you have to go. From that side. बोर्ड बरोबर देवस्थान. आणि मंदिर अशा 7 माड्या आहेत आणि 8वी म्हणजे कळसाची माडी आहे. तर असंच मंदिराला आपण टर्न मारूत, प्रदक्षिणा देऊ आणि तसंच
एंट्रन्सला बाहेर निघतो आणि पूर्ण फॉग आहे, म्हणजे पूर्ण फॉग आहे. असं समोरचं पण काही दिसत नाही आहे बघा, समोरचं पण काही दिसत नाही आहे एवढं. आता आपल्याला अजून बसनी खाली उतरायचं आहे. आता बस असतील का नाही काय नाही माहिती. ही मंदिराची बॅक साईड आहे. एवढ्या लांब आलोयच तर दर्शन घेतोच. रूमवर तर जाऊन झोपणारच आहे, परत इकडे येणं पण नाही होणार. त्यामुळे दर्शनाच्या लाईनमध्ये घुसतो, आपण दर्शन घेऊयात. तर चला. छान असं दर्शन झालंय. 9:30ला लास्ट बस आहे आपल्याला इथून खाली जाण्यासाठी. तर आधी बसमध्ये बसू, खाली जायचं, नाहीतर 6 वाजेपर्यंत इथंच थांबावं लागेल आपल्याला. असं आहे काहीतरी. चला आधी खाली निघतो, आधी बस पकडू.